साहेब माफी मागून सांगतो, म्हणजे महाराष्ट्रामध्ये काका पुतण्या म्हटलं का आता नको वाटतं, पण काका पुतण्यामधलं नातं कसं असावं हे जर कोणाला बघायचं असेल तर त्यानं लातूरच्या मातीमध्ये यावं. अरे लातूरच्या मातीमध्ये आलं की जिवंत माणसांमध्ये आल्यासारखं वाटतं. भैया, प्रचाराच्या शुभारंभाची जर ही या अशी परिस्थिती आहे तर विजयाची सभा कशी असेल याचा विचार सुद्धा करता येत नाही. लातूरमध्ये आलं की सगळ्यात महत्वाची आठवण एक येते. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मुख्य आज राज्यमंत्री अनेक झाले असतील, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अनेक मंत्री झाले असतील, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अनेक जण मुख्यमंत्री सुद्धा झाले असतील, पण आज सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणाचा राजहंस म्हटलं की एकच नाव डोळ्यासमोर येतं आणि ते नाव म्हणजे आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांना तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये या ठिकाणी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. भैया, काल आदरणीय सुषमाताई आम्ही पुण्यामध्ये सभेला होतो. पुण्यामधले उमेदवार रवींद्रजी धंगेकर असतील, आदरणीय सुप्रियाताई सुळे असतील, अमोलजी कोल्हे असतील, यांच्या प्रचाराची सभा काल पुण्यामध्ये होती आणि ती सभा करून या ठिकाणी लातूरला यायचं. तर लातूर हा आमच्याकडं, मी राष्ट्रवादी काँग्रेसचा स्टार प्रचारक आहे, माझ्याकडं महाराष्ट्र, सातारा आणि दिंडोरीची जबाबदारी आहे, पण तरी सुद्धा मी पक्षाला सांगितलं की मला लातूरला जायचंय. का? कारण मी अमित भैयांचा फॅन आहे. मी अमित भैयांचा फॅन काय? मी अमित भैयांचा फॅन कशा करताय? ते आमदार आहेत का त्याकरता? अजिबात नाही. ते मंत्री होते म्हणून अमित भैयांचा फॅन आहे का? अजिबात नाही. ते राज्याचे नेते आहेत म्हणून अमित भैयांचा फॅन आहे का? अजिबात नाही. मी अमित भैयांचा फॅन एवढ्या करता आहे की आज ईडीच्या भीतीनं, सीबीआयच्या भीतीनं, पैशाच्या जोरावर पळून जाणारे तुम्ही आम्ही कित्येक बघतोय, पण या मातीमध्ये निष्ठा काय असते हे देशाला दाखवायचं काम कोण करत असेल तर लातूरच्या मातीमधून हा देशमुख परिवार करतोय आणि त्यांच्यावर आमचं प्रेम आहे, त्यांच्या विचारावर आमचं प्रेम आहे. कारण सुषमाताईंना माहिती आहे, काल आम्ही त्या सभेमध्ये, पुण्याच्या सभेमध्ये बोलत होतो. साहेब माफी मागून सांगतो, म्हणजे महाराष्ट्रामध्ये काका पुतण्या म्हटलं का आता नको वाटतं, पण काका पुतण्यामधलं नातं कसं असावं हे जर कोणाला बघायचं असेल तर त्यानं लातूरच्या मातीमध्ये यावं. अरे भावामधलं नातं कसं असलं पाहिजे हे जर बघायचं असेल तर त्यानं लातूरच्या मातीमध्ये यावं. इथं बघायला मिळतं की काका पुतण्यामध्ये नातं कसं असलं पाहिजे हे इथं बघायला मिळतं. नाहीतर महाराष्ट्रामध्ये काही पुतण्या असे सुद्धा आहेत की दिल्लीमधून ईडीची एक नोटीस निघाली का शेपूट घालून पळायला सुरुवात, शेपूट घातली पळायला सुरुवात. आणि काय मिळवलं जाऊन? तीन जागा घ्या, 4 जागा घ्या, 3 जागा घ्या, 4 जागा घ्या. आणि वरून त्या एका शहानं डोळे वटारले, यांनी लगेच नाही 3 दिल्या तरी चालतील, आमची काहीच हरकत नाही. अरे काय तुमचं आयुष्य, अरे काय जगताय, काय विचारधारा, कशाच्या बळावर लढायचं? ही लातूरची जी ओळख आहे, ही लातूरची ओळख आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांनी जगाच्या पटलावर लातूरचं आणलं असेल तर साहेबांनी जगाच्या पटलावर आणलंय. लातूरचा विकास कोणी केला असेल? साहेबांनी केलाय. इथल्या विमानतळापासून औद्योगिक व्यवस्था असतील, इथली सगळी यंत्रणा जी उभी केली असेल ती साहेबांनी केली आहे. अरे घार फिरते आकाशी पण तिचे लक्ष पिलापाशी. साहेब दिल्लीत असतील, साहेब मुंबईमध्ये असले तरी सुद्धा सगळ्यात जास्त काम जर कुठे केलं असेल तर लातूरच्या मातीमध्ये केलं आहे. आणि माझी लातूरकरांना विनंती आहे की ते ऋण फेडायची संधी आज या लोकसभेच्या निमित्तानं तुमच्या समोर आली आहे. उमेदवार असं दिलाय की आता 10 वर्ष उलटून गेली. 10 वर्षामध्ये साहेब अनेकांचे डोळे उघडले, पण ज्यांचे डोळे उघडले नसतील त्यांचे डोळे उघडाय करता डोळ्यांचा डॉक्टरच उपचार उमेदवार म्हणून तुम्हाला दिलाय. त्यामुळे उमेदवार सुद्धा असा निवडून दिलाय की आज खऱ्या अर्थानं. काल आम्ही सोलापूरमध्ये येत होतो आणि सोलापूरमध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांची सभा झाली. फडणवीस साहेब सभेमध्ये सांगत होते काय की देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी भ्रष्टाचार संपवला. खालून लोक हसायला लागली. ते म्हटले आपला बहुतेक शब्द चुकलेला वाटतोय. ते म्हटले आदरणीय मोदी साहेब यांनी भ्रष्टाचारी संपवले. खालून कोणतरी म्हटलं भ्रष्टाचारी संपवले नाही, आपल्या पक्षात घेऊन त्यांना विलीन करून टाकले. म्हटला काय अवस्था आहे या. इथं परवा तुमच्याकडे नांदेडला आदरणीय ताई बोलत होते, आता नांदेडला सभा झाली. नांदेडच्या सभेमध्ये अमित शाह साहेब म्हटलेत, काय म्हटलेत? ते म्हटलेत शिवसेना नकली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना नकली आहे. शरदचंद्रजी पवार साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस नकली आहे. मग खरी बीजेपी कोण आहे? अशोक चव्हाण साहेब खरी बीजेपी आहेत. हर्षवर्धन पाटील खरी बीजेपी आहेत.
नारायण राणे खरी बीजेपी आहेत, प्रवीण दरेकर खरे बीजेपी आहेत. अरे ज्यावेळी या देशामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन झालं त्याच वेळी खरी बीजेपी संपली. आता उरली आहे ती नकली बीजेपी आहे. आणि ही नकली बीजेपी या 2024च्या लोकसभेमध्ये पराभूत झाल्याशिवाय राहणार नाही. मी सांगत नाही, मी तुम्हाला माझ्या कॉलेजच्या काळामधला प्रसंग सांगतो. मी नाशिकला शिकायला होतो साहेब, आणि त्या 2004 मधली घटना आहे. आणि 2004 मध्ये आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मी त्या नाशिकच्या कॉलेजला MBA करत असताना देशमुख साहेबांची ती आमच्या पंचवटी कॉलेजच्या ग्राउंडवर सभा होती. आणि त्या काळामध्ये एक फुगा फुगवला गेला होता. काय? शायनिंग इंडिया, शायनिंग इंडिया, शायनिंग इंडिया या नावाचा फुगा 2004 मध्ये फुगवला गेला. पण त्यावेळी साहेबांनी त्या सभेत सांगितलं होतं की हा फुगवलेला फुगा आहे, हा फुगा फुटणार आहे. आणि साहेबांनी जे सांगितलं ते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निकालामध्ये उमटून आलं. मी 20 वर्षानं तुम्हाला आठवण करून देतो, आज सुद्धा हा खऱ्या अर्थानं 400 पार हा फुगवलेला फुगा आहे, हा फुगा फुटणार आहे. आणि तो फोडायचं काम या मातीमधला शेतकरी करणार आहे. मला शेतकऱ्यांना सवाल आहे, अरे आपण शेतकऱ्याची लेकरं आहेत, आपण कष्टकऱ्याची लेकरं आहेत. परवा आम्ही त्या शेतकऱ्यांच्या घरी गेलो होतो. या पंढरपूर परिसरामध्ये एक सुरत जाधव मगरवाडी म्हणून गाव आहे. या मगरवाडीमध्ये सुरत जाधव नावाचा शेतकऱ्याचं पोरग आहे. भैया त्या शेतकऱ्याच्या पोरानं विष प्राशन करून आत्महत्या केली. आणि विष पिल्यानंतर या पोरानं आईबापाला चिठ्ठी लिहिली नाही, यानं सरकारला चिठ्ठी लिहिली नाही, यानं परमेश्वराला चिठ्ठी लिहिली. आणि यानं चिठ्ठीमध्ये सांगितलं की हे परमेश्वरा, मला पुढचा जन्म कुत्र्या मांजराचा दिला तरी चालेल, पण मला पुढचा जन्म हा शेतकऱ्याचा देऊ नको. इतकी वाईट परिस्थिती या लोकांनी इथल्या शेतकऱ्यांवर आणून ठेवली. मला तुम्हाला सवाल आहे, काय अवस्था आहे आमच्या सोयाबीनची, काय अवस्था आहे आमच्या कांद्याची, काय अवस्था आहे आमच्या. मी कांदा उत्पादक शेतकऱ्याचा पोरगा आहे साहेब. आमचं रडणं आम्हाला माहिती आहे. 2014 मध्ये सोयाबीनचे भाव हे 4200 रुपये होते. 2024 झालं, मुख्य प्रधानमंत्र्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्याची आमदनी दुप्पट करणार. आज भाव काय पाहिजे होते? 8000 रुपये. काय भाव आहे शेतकऱ्याच्या सोयाबीनचा? 4000 रुपये, 3500 रुपये. काय अवस्था आहे शेतकऱ्यांची? आणि हे विचारतात की यांच्या प्रचाराचे मुद्दे काय? कांग्रेस ने 70 साल में क्या किया? अरे बाबा, जे केलंय तू ते विकायचं काम तू करतोय ना. अरे BSNL विकलं, MTNL विकलं, तुम्ही LIC विकली, अरे एअरपोर्ट विकून टाकले. हे सगळं विकायचं काम तुम्ही करतायत. आणि खऱ्या अर्थानं या मातीमध्ये हा देश बुडवायचं काम जर कोणाच्या माध्यमातून चालू असेल तर ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चालू आहे. माझी तमाम बहुजन समाजाला विनंती आहे की आपण या देशामध्ये काँग्रेसनं सगळ्या जाती धर्मांना सोबत घेऊन काम केलं, सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं. भारतीय राज्यघटना अखंडपणे 75 वर्ष प्रज्वलित करायचं काम काँग्रेस पक्षानं केलं. आम्ही ज्या पक्षासोबत आहोत त्या पक्षाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी या मातीमध्ये शेतकऱ्यांकरता काम केलं. शेतकऱ्यांना कर्जमाफी काँग्रेसच्या काळात मिळाली. आस्था गायब केल्यानंतर आम्हाला कर्जमाफी मिळाली नाही. आपण शेतकऱ्याच्या औलादी आहोत, त्यामुळे बटन दाबताना विचार करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आदरणीय काळगे साहेब हे निवडून येणं ही त्यांची गरज नाही आहे. आदरणीय काळगे साहेब हे निवडून येणं ही केवळ लातूरची गरज नाहीये. आदरणीय काळगे साहेब निवडून येणं ही आज या देशाची गरज आहे. आणि त्याकरता माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आदरणीय डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना प्रचंड मतांनी विजयी करायचं आहे. कारण शिवाजी हे नाव निष्ठेचं आहे, शिवाजी हे नाव विश्वासाचं आहे, शिवाजी हे नाव सर्वोच्चतेचं परिमाण आहे. आणि त्यामुळे सर्वोच्चतेचं नाव असणारे सन्माननीय डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना प्रचंड मतांनी विजयी करूया. आणि त्याच सोबत आदरणीय अमित भैया देशमुख असतील ना, यांचे बाहू तुम्हाला वाटतं का अमित भैयांचे हात बळकट झाले पाहिजेत? तुम्हाला वाटतं ना? जर तुम्हाला वाटतं अमित भैयांचे हात बळकट झाले पाहिजेत तर आदरणीय शिवाजीराव काळगे सरांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करा. कारण त्यांच्यासारखी माणसं, अमित भैयांसारखी माणसं हा महाराष्ट्रातल्या तरुणांच्या डोळ्यासमोरचा आजचा आदर्श आहे. आणि म्हणून सांगतो, दुआ करो कि बरकरार रहे उनकी हिम्मत, दुआ करो कि बरकरार रहे उनकी हिम्मत. अरे ये एक चिराग कई आंधियों पे भारी है. आणि त्याकरता यांना प्रचंड मताधिक्यानं निवडून देऊया एवढीच विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.